स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम आता जोरजोरात वाजू लागले आहेत। राज्यात सत्तेवर असलेली महायुती निवडणुकीसाठी जोरात कामाला लागली आहे। मात्र सत्तेतील तीनही पक्ष महायुती म्हणून लढणार की स्वबळावर निवडणूक लढविणार याबाबत राजकीय वर्तुळात कमालीची उत्सुकता असतानाच सोलापूर जिल्ह्यातील भाजपाचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी स्वबळाचा नारा दिला आहे। त्यामुळे महायुतीमधील इतर दोन पक्षांची प्रतिक्रिया काय असणार याकडे राजकीय वर्तुळाची अपेक्षा आहे। सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत। विशेषतः फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे। महायुतीमध्येच ही फोडाफोडी सुरू झाल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या अर्थाने त्याची खमंग चर्चा आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 तर काँग्रेसच्या एका माजी आमदाराला भाजपने गळाला लावले आहे। यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पुढाकार घेतला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 माजी आमदार फोडल्याने पक्षाच्या प्रमुख तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते। तसेच राष्ट्रवादीच्या 3 माजी आमदारांच्या भाजप प्रवेशाला हरकत घेतल्याची माहिती आहे। त्यामुळे येत्या सोमवारी होणारा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम लांबणीवर पडल्याचे सांगण्यात येत आहे। सोलापूर जिल्हा परिषदेत भाजपचा अध्यक्ष करण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पुढाकार घेतलाय। त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीचे 3 तर काँग्रेसचा एक माजी आमदार गळाला लावलाय। तसेच सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे यांच्यासाठीही ग्रीन सिग्नल दाखवलाय। त्यामुळे भाजपची वाटचाल ही स्वबळाकडे जात असल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसून येत होते। त्यात आता खुद भाजपचे बडे नेते तथा अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात भाष्य केले आहे। सोलापूर जिल्हा परिषदेची निवडणूक आम्ही पहिल्यांदाच स्वबळावर लढवून जिंकू अशी आम्हाला खात्री आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आम्ही ताकदीने लढवत आहोत। सध्याच्या राजकीय घडामोडी तुम्हालाही कळत असतील। आम्ही जिल्हा परिषदेची निवडणूक भाजपच्या कमळ चिन्हावर स्वबळावर लढवून सत्ता आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत। ती सत्ता आम्ही सोलापूर जिल्ह्यात स्वबळावर निश्चितपणे आणू असा विश्वासही आमदार कल्याण शेट्टी यांनी बोलून दाखवला।